सर्वजण कसे आहात? तर मस्त अशी आज आपण हिरवीगार अशी वालाची शेंग घेतलेली आहे. खूप जणांना ही भाजी आवडत नाही, पण माझ्या पद्धतीने बनवून बघा, सर्वांनाच ही भाजी आवडायला लागेल. आता ही शेंग आपल्याला मस्त अशी निवडून घ्यायची आहे. ही हातानेच आपण कट करून घेणार आहोत. छान मऊ ही एकदम कवळी आहे, त्यामुळे हाताने मस्त बारीक होते. तर बारीक करून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल टाकायचं, मस्त तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की मस्त जिरी मोहरी तडतड करून घ्यायची त्यामध्ये. आता आवश्यकतेनुसार तेल तर टाकले आपण. आणि ह्या भाजीला आपण पाणी अजिबात वापरणार नाहीत, फक्त वाफेवरच ही भाजी शिजणार आहे. रस्सा भाजीपेक्षा ही ना कोरडी भाजीच खायला खूप छान लागते. माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता मस्त जिरी मोहरी तडतडली की नकललेला लसूण टाकायचा आणि तो पण छान सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचा. मस्त एक टोमॅटो टाकलेला आहे. या टोमॅटोमुळे ह्या भाजीला चव अतिशय छान येणार आहे. आणि लाल तिखट टाकायचं आहे, काश्मीरी चिली पावडर आहे आणि घरगुती हे लाल तिखट आहे 2 चमचे टाकले आणि काश्मीरी चिली पावडर 1 चमचा, हळद टाकायचे चवीनुसार आणि कांदा लसूण मसाला आहे तो टाकायचा आहे. आणि टोमॅटो टाकल्यामुळे तिखट थोडंसं जास्तच टाकायचं आहे, त्यामुळे ह्या भाजीला छान चव येणार आहे. हिंग टाकायचं आहे आणि हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं तेलामध्ये हे टोमॅटो जे आहे ना ते मस्त मऊ करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील घरगुती पद्धतीच्या घरातील साहित्यात बनणाऱ्या, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जर ही रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा. मस्त बघा हिरवीगार हाताने तोडलेली वालाची शेंग आहे, मस्त धुवून घेतलेली आहे आणि धुतलेली शेंग आता मस्त ह्या मसाल्यात टाकून छान फ्राय करायची आहे. मस्त हिरवीगार दिसते, अगदी कोवळी आहे, त्यामुळे खायला पण छान लागते आणि शिजायला पण लवकर शिजते. किती सुंदर दिसते बघा ना. काही भाज्या अशा असतात की त्या बघितल्यावरच छान वाटतं आणि अशा पद्धतीने बनवाल तर खायला थोडीशी काहीतरी वेगळी लागेल तुम्हाला. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला. मराठमोळ्या, गावरान, चटकदार अशा रेसिपी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. आता मीठ टाकलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त कलर पण आलेला आहे टोमॅटोमुळे आणि लाल पावडरमुळे पण. याला आपण कधी कधी काळा मसाला टाकून पण बनवू शकतो, काळ्या मसाल्यातली. आता याच्यावर एक प्लेट झाकून ठेवलेली आहे, मस्त वाफ काढून घ्यायची. मस्त वाफ आलेली आहे बघा. आणि यातच आता आपली शेंग आहे का ती मऊ झालेली आहे, मस्त मऊ शिजलेली आहे. आता काय करायचं, हे शेंगदाण्याचं जाडसर कूट मी आधीच कुटून ठेवलेलं होतं, पण मी सुरुवातीला टाकलं नाही. का बरं? तर काय सुरुवातीला टाकलं काय होतं, खाली कढईला चिटकून बसतं आणि त्यामुळे झाकून ठेवलं का खाली कूट करपतं. त्यामुळे आधी वाफेवर ही शेंग शिजवून घेतली आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. अगदी 2 मिनिट आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता बऱ्यापैकी शेंग शिजलेलीच आहे, पण कूट मिक्स होईपर्यंत म्हणून आपण ठेवलेलं आहे हे झाकण. तर बघा मस्त अशी वालाची शेंग खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. तर नक्की या पद्धतीने करून बघा, मस्त अशी दिसती आहेत. आणि आज आम्ही बनवलं होतं तिळाच्या पोळ्या आणि तोंडी लावायला वालाची शेंग. मस्त अशी तयार आहे तिळाची पोळी, वालाची शेंग, दूध तूप आणि मस्त अशी गरम गरम खिचडी. तर या जेवायला. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटू नवीन रेसिपीसोबत.